नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. 2x + 1 डिवायडेड बाय x² इंटू x + 1 याचा आपण रिझॉल्युशन करणार आहे पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. आता पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे ते बघूया. डिनॉमिनेटरला बघितलं तर हा एक फॅक्टर आहे, हा लिनियर आहे आणि इथं एक्सचा स्क्वेअर आहे. पण इथं एक्सचा स्क्वेअर म्हणजे आपण x इंटू x असं पण लिहू शकतो. म्हणजे x हा लिनियर फॅक्टर झाला, इंटू त्याला x अजून एक लिनियर फॅक्टर झाला. हे दोन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आहेत आणि हा एक लिनियर फॅक्टर आहे. म्हणजे रिपीटेड लिनियर फॅक्टर्स या कॅटेगरीमधला हा प्रॉब्लेम आहे. लिनियर रिपीटेड फॅक्टर्स किंवा रिपीटेड लिनियर फॅक्टर्स या कॅटेगरीतला हा प्रॉब्लेम आहे. तो कसा सॉल्व करायचा बघा. 2x + 1 डिवायडेड बाय x² इंटू x + 1. आता हा फॅक्टर आहे रिपीटेड, पहिल्यांदा रिपीटेड नाही तो घ्यायचा. 3 फॅक्टर आहेत, 1 2 आणि हा 3, म्हणजे 3 कॉन्स्टंट येणार. त्यातला पहिला कॉन्स्टंट a डिवायडेड बाय हा नॉन रिपीटेड फॅक्टर आहे तो पहिल्यांदा घ्यायचा x + 1 प्लस b डिवायडेड बाय रिपीटेडमधला 1 घ्यायचा 1 प्लस c डिवायडेड बाय दोन्ही रिपीटेड फॅक्टर घ्यायचे x². सिम्पल आहे. आता या तिन्हीचा एलसीएम काढायचा. इकडची बाजू आहे तशीच 2x + 1 डिवायडेड बाय x² इंटू x + 1 इज इक्वल टू, आता x² इंटू x + 1 प्रत्येकाला डिनॉमिनेटर पाहिजे आपल्याला. मग त्यासाठी x + 1 ऑलरेडी आहे, x² ने याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे a इंटू x² प्लस x ऑलरेडी आहे 1, मग अजून एक x प्लस इंटू x + 1 त्यांना ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल खालीवर, म्हणजे दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम होईल. म्हणजे x इंटू x + 1 प्लस c इंटू x² ऑलरेडी आहे, यांना मल्टिप्लाय करावं लागेल खालीवर x + 1 आणि खाली सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम होतो. असं केल्यानंतर मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर हा एकदाच लिहायचा x² इंटू x + 1 असा एलसीएम काढायचा. आता दोन्हीकडं डिनॉमिनेटर सेम आहे, तो कॅन्सल होईल. मग 2x + 1 इज इक्वल टू, इकडचं आहे तसंच x² प्लस x इंटू b राहिलं इथं b x इंटू x + 1 प्लस c इंटू x + 1. आता यातले तिन्ही कॉन्स्टंट आपल्याला फाइंड करायचे आहेत a b c. पहिल्यांदा a फाइंड करूया, त्यासाठी b आणि c 0 झालं पाहिजे. मग x + 1 कॉमन आहे, ते सरळ 0 पुट करून टाकू. सो पुट x + 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू काय पुट करावं लागेल, हे +1 इकडे गेलं की -1 होईल. हे दोन्ही इथं पुट करूया, एक्सच्या जागेवर -1 म्हणजे 2 इंटू -1 काय येणार -2 प्लस हे 1 आहे तसंच इज इक्वल टू a इंटू एक्सच्या जागेवर -1चा आहे स्क्वेअर, -1चा स्क्वेअर येणार +1 प्लस आता b इंटू हे x + 1 0 आहे त्यामुळे हे 0 होईल, x + 1 0 आहे त्यामुळे हे पूर्ण 0 होईल, त्यामुळे पुढचं काही लिहित नाही. -2 + 1 -1 येणार इज इक्वल टू a इंटू 1 aच, म्हणजे a इज इक्वल टू किती आलं -1. सिम्पल आहे. आता आपल्याला b काढायचं आहे, पण बघा b काढायचं असेल तर a आणि c 0 झालं पाहिजे. पण a मध्ये फॅक्टर्स आहेत x आणि c मध्ये x + 1, त्यामुळे दोन्ही फॅक्टर आपण एकत्र 0 करू शकत नाही. आता c कडे जाऊया. पुढं c कडे जायचं असेल तर a आणि b 0 झाले पाहिजेत. मग यात कॉमन काय आहे, x आणि x कॉमन आहे. मग एक्सच्या जागेवर सरळ 0 पुट करून टाका. सो पुट x इज इक्वल टू 0. मग काय होईल, एक्सच्या जागेवर 0 म्हणजे 2 इंटू 0 0च होईल, प्लस 1 0 + 1 1 इज इक्वल टू 0चा स्क्वेअर 0, 0 इंटू हे 0च होईल, b इंटू 0 0 होईल, त्यामुळे पूर्ण टर्म 0 राहिली, फक्त c ची टर्म c इंटू x + 1 म्हणजे 0 + 1 1. आता हे 1 इकडे डिवाइड झाले की 1/1 c इज इक्वल टू 1. दोन फॅक्टर झाले, दोन कॉन्स्टंट काढून झाले. आता b काढायचं आहे आपल्याला, पण एक्सच्या जागेवर काय पुट करूया, सरळ आपण 0 पुट करून टाकू. सो एक्सच्या जागेवर जर 0 पुट केलं तर काय होईल, b पण 0 होईल, तो तर आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे आता x 0 सोडून वेगळं काहीतरी पुट करावं लागेल. x 0 पुट केलेल्याचे आपण याच्या आधी 2-3 प्रॉब्लेम आपण बघितले त्या टाईपचे,
तिथं आपण हे शेवटच्या स्टेपला x इज इक्वल टू 0 पुट केलेलं आणि a आणि cच्या व्हॅल्यू टाकलेलं. पण इथं बीच 0 होतं आहे, त्यामुळे बी काढता येणार नाही. त्यामुळे एक्सच्या जागेवर आपण दुसरं काहीतरी टाकू, 1 टाकू 0 सोडून. मग एक्सच्या जागेवर 1 पुट करूया आणि एची व्हॅल्यू पुट करूया. ए आहे -1 आणि सी आहे 1. हे सगळं या इक्वेशनमध्ये पुट करू. आता एक्स आहे 1, 2 × 1 किती येणार 2 प्लस 1 प्लस हे 1 आहे तसं इज इक्वल टू एच्या जागेवर काय लिहायचं आहे -1 इंटू एक्स स्क्वेअर. एक्स आहे 1 त्याचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस बी इंटू एक्स म्हणजे बी इंटू 1 आणि इंटू त्याला 1 + 1 2 प्लस सी आहे 1 इंटू 1 + 1 2. हे सॉल्व करू आता. 2 + 1 3 इज इक्वल टू -1 × 1 -1 प्लस बी इंटू 1 बी इंटू 2 2b प्लस 1 × 2 2 येणार. राईट. आता -1 + 2 + 1 येणार. 3 इज इक्वल टू +1 + 2b. आता 2b मी 1 इकडे घेतो म्हणजे 3 - 1 होईल. 3 - 1 2 येईल इज इक्वल टू हे 2b. आता 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू काय येईल 2/2 म्हणजे b इज इक्वल टू येईल 1. सो ए काय आलं -1, बी आलं 1 आणि सी आलं परत +1. म्हणजे आता आन्सर आपण लिहू शकतो परत. इथं सगळे व्हॅल्यू टाका म्हणजे आन्सर येईल 2x + 1 डिवायडेड बाय x² × x + 1 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे -1 डिवायडेड बाय फॅक्टर होता x + 1 प्लस बीची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय फॅक्टर x प्लस सीची व्हॅल्यू आहे परत +1च डिवायडेड बाय फॅक्टर आहे x². सो असं कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन होता हा, त्याचं आपण असं सिम्पल फ्रॅक्शन्समध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू.